एका गावात एक तानी नावाची आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे तिच्या घरात खूप लाड होता. मुलासारखी धीट धाडसी तानी लहानपणापासूनच शेतातल्या विहिरीवर गावातल्या मुलींना सोबत घेऊन पोहायला जायची. तानीला खूप छान पोहता येत होतं. तानी पाण्यावर किमान 5 मिनिटे अधांतरीवर राहायची. पाण्यावर न हातपाय हलवता स्थिर झोपायची. इतकी कला तानीला आली होती. सर्वच मुलींना पोहता यावं असं तानीला मनोमन वाटायचं. पण गावातल्या बायका तानीसोबत त्यांच्या मुलींना पाठवायला भ्यायच्या. एक दिवस 2 मैत्रिणींसह तानी शेतातल्या विहिरीवर पोहायला गेली. पोहून झाल्यावर तानी विहिरीच्या बाजूला ऊस खात बसली होती. तानी म्हणजे कुणालाच न भिणारी मुलगी होती. तेवढ्यात एक बाई शेजारच्या वावरातली कडेवर हंडा घेऊन आली. विहिरीच्या पायऱ्या उतरून पाणी आणण्यासाठी आत गेली. तेवढ्यात त्या बाईचा पाय सरटकला आणि ती दणकन बाई विहिरीत पडली. तानीला आवाज ऐकू येताच तानीने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी घेतली आणि त्या बाईचे प्राण वाचवले. गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. तानीने एका बाईचा जीव वाचवला. गावकऱ्यांनी तानीला शाबासकी दिली व तिला सन्मानित केले.